नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन. टॉक टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मुलांचं पाळणाघर या विषयावर. रोजच्या आपल्या आयुष्यात भेडसावणारा हा प्रश्न असतो. नोकरीवर जाणाऱ्या आईबाबांना दिलासा मिळतो तो आणि याच पाळणाघरांमुळे. या सगळ्या आणि रोजच्या धावपळीत नेमक्या या सगळ्या गोष्टी सांभाळताना कोणकोणत्या बाबींची काळजी घेणं गरजेचं आहे या विषयावर आपण गप्पा मारणार आहोत. आणि या विषयावर आपल्याला चर्चा करण्यासाठी आहेत सरस्वती कावणकर. त्यांचं आपण स्टुडिओत स्वागत करूया. त्यांना जवळजवळ त्यांचं पाळणाघर जवळजवळ 27 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. त्या अनुभवांची शिदोरी आपल्यासमोर उघडणारच आहेत आणि तुमच्याही अनुभवांची, तुमच्याही प्रश्नांची आम्ही वाट बघतो आहोत. या संदर्भात तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्याच्यासाठीचा नंबर देतो आहोत 0226689204 02266899204. आपण सुरुवात करूया. मॅडम, रोजचा आपण प्रश्न बघतो की नोकरीवर जाणाऱ्या आईबाबांना नेहमी प्रश्न असतो की मुलाला कुठे ठेवायचं. आणि खरं तर आपण एक टेम्पररी फेजसाठी म्हणजे काही काळासाठी आपण त्या मुलाचे आई किंवा बाबा होऊन जातो. तर इतके वर्षाचा तुमचा अनुभव आहे, नेमकी मुलांची मानसिकता साधारण कशी तयार करतात? जेव्हा का आई वडील मुलांना घेऊन माझ्याकडे येतात तेव्हा काही मुलं रडत असतात. तर मोठी मुलं सहसी म्हणजे एकदम मोठी मुलं रडत नाहीत, पण अगदी तान्हे बाळांचा तर प्रश्न येतच नाही. त्यांना आम्ही बरोबर म्हणजे आई वडिलांना सांगतो की तुम्ही 1-1 तास त्यांना ठेवा पहिलं, किंवा तुम्ही फोन करा मध्ये, अगदीच जमलं तर मध्ये येऊन बघून जा मुलांना, असं त्यावेळेस सांगतो त्यांना. आणखी मोठी मुलं असतात ती शाळेत जाणारी असतात. त्यांना शाळेचं टायमिंग काय त्यांचं आहे, आज म्हणजे त्यांना सोडायला जायचं आहे, किंवा आमची म्हणजे गाडी आहे, गाडीने जातात. माझ्याकडे मुली आहेत, त्या मुली सोडायला जातात, असं आम्ही त्यांना ऐकतो. बरोबर. मॅडम, तुमच्याकडे विविध वयोगटातली मुलं असतील, मग त्यांची नेमकी जेव्हा मैत्री असते किंवा काही काहीला भांडणं होत असतात, मग या सगळ्या गोष्टींचं तुम्ही नेमकं कसं मग निरीक्षण करता? काही मुलं असतात ना अगदी भांडखोर, म्हणजे एक खेळणं असेल तर दोघांना तेच पाहिजे असतं. मग मी त्यावेळेला काय करते, 2, 3, 4 खेळणी आणलेली असली तरी त्यांना देते. तरी काही मुलांना वाटतं नाही मला तेच पाहिजे. मग त्याची समज घालतो आम्ही की बाळा असं नाही करायचं, म्हणजे तूही घे, त्याला पण खेळायला दे. मग बरोबर ऐकतात ते मुलं. बरोबर. मॅडम, ही जे जसं आपण म्हणतो की विविध वयोगटातली आहेत त्याप्रमाणे त्यांचा वाढत्या वयाप्रमाणे अभ्यास मग वाढत जातो. मग त्यांची शाळा असू दे, मग क्लासेस असू देत, आणि मग पुन्हा गृहपाठ असतो, आणि या सगळ्याचं मग चक्र असतं. मग या सगळ्याची तुम्ही कसं नेमकं सेट करता तुम्ही? असं त्यांचं असं असतं शाळेत, आता त्यांचं गृहपाठ जेव्हा असतो तेव्हा काही मुलं घरी करत नाहीत. म्हणजे तेव्हा त्यांचे आई वडील सांगतात काकू यांचा जरा अभ्यास घ्यायचा आहे, तर तुम्ही सांगितलेलं ऐकतील. मग मी त्यांना प्रेमाने सांगते की आपलाही नंबर यायला पाहिजे, आपल्याला मोठं व्हायचं आहे, तर तू अभ्यासाला बस, नंतर मी तुला खेळायला सोडते, किंवा लॅपटॉप आणलेला आहे ते बघायला सांगते. व्यवस्थित त्यांना सांगितल्यावर अगदी बरोबर ऐकतात आणि करतात. बरोबर. मॅडम, जसं आपण म्हणतो की स्पर्धेचं युग आहे आणि या सगळ्यामध्ये खूप स्पर्धा असते आणि सगळं अचीव तर करायचं असतं, पालकांची पण सगळी धावपळ सुरू असते. मग पालकांनी नेमकी असं तर होत नाही की पाळणाघरात आहे म्हणजे माझी जबाबदारी संपली, माझं मूल तुमच्याकडे म्हणजे जबाबदारी संपली. मग या सगळ्यामध्ये नेमकं पालकांनी पहिल्या दिवसापासून कोणकोणत्या गोष्टी, म्हणजे तुमचा 27 वर्षाचा अनुभव आहे, तर नेमक्या पालकांना आपण याच्यातून काय काय टिप्स देऊ शकतो? पालकांना म्हणजे ज्या दिवशी मुलं माझ्याकडे आणतात ठेवायला तेव्हा त्यांचं खाण्याचा किंवा याचा टायमिंग वेगवेगळा असतो. तर त्यावेळेत मी त्यांना विचारून घेते की म्हणजे याला जेवण किती वाजता द्यायचं, अभ्यासाला बसणार आहे का. आणि पहिल्याच दिवशी मी त्यांना फोर्स करत नाही, म्हणजे जे जसे करतील तसं करू देते, कारण त्यांना एकदम असा माझा लळा लागायला पाहिजे. म्हणून ती आणून ठेवल्यावर त्यांना मी सांगते की आज तुम्ही त्यांना अजिबात ओरडू नका, मी जे काय सांगेन ते त्याला मी सांगून देणार, तुम्ही असंच सोडा, आणि फार तर 2-2 तासांनी तुम्ही फोन करत. मग त्याप्रमाणे पालक करतात का? इतक्या वर्षाचा मध्ये जसं आपण म्हणतो की 26 जुलै सारखी परिस्थिती समज उद्भवली, किंवा बॉम्बला सारखी, म्हणजे तिकडचे समज कोणाचं ऑफिस असेल आणि समज नाही पोहोचू शकले वेळेत, तर मग तुम्ही काय करता? म्हणजे एवढ्या सगळ्या क्रिटिकल, म्हणजे एवढ्या संकटात तुम्ही कसं सांभाळता? त्या मुलांच्या पालकांचे फोन येतात की मला आज येता येणार नाही, मी असं इकडे अडकलेलं आहे. तेव्हा मी त्यांना सांगते अजिबात तुम्ही येऊ नका, मुलांची काळजी करू नका, मी त्यांना बघेन. म्हणजे जेवण, झोपायची, उठायची, जेवण खाण्याची सगळ्याची सोय केलेली असते मी. बरोबर.
मॅडम हे सगळे झालंय, तुमचे अनुभव झाले, पण मग मुलांची व्यवस्था, समज एक काही संचालिका समज हा कार्यक्रम बघत असतील तर पाळणाघरात नेमक्या काय काय गोष्टींची आपल्याकडे नक्की म्हणजे या गोष्टी असायलाच पाहिजेत. समज तान्ह्या बाळाची व्यवस्था वेगळी आहे, तर आम्हाला वयोगटानुसार सांगा ना की नेमकी कशी कशी तुम्ही काळजी घेता. समज आपण तान्ह्या बाळापासून सुरुवात केली. तान्हं बाळ जेव्हा आणतात माझ्याकडे तेव्हा तर अगदीच तान्हं असतं, म्हणजे त्याला काही मुली असतात माझ्याकडे, त्यांच्याकडे सुद्धा मी त्यांना देत नाही, मी स्वतःच घेते त्यांना. कारण मान सावरायची असते किंवा दूध प्यायल्यावर ढेकर जो द्यायचा असते कसं घ्यायचे हे त्यांना दाखवलेलं असतं. तरी पण मीच त्यांची म्हणजे मी बघत असते त्यांना काय करायचं. त्यांना पालकांना पण त्यांना वाटतं ना, काकू तुम्ही कसं बघणार त्यांना, मी किती वाजता येऊ. मग मी सांगते की तुम्ही एवढ्या एवढ्या टायमात या, मला फोन करा, नंतर बाळाला 2 तासाने घेऊन जा. बरोबर. आणि तर समज त्याच्या पुढे मग 1.5 ते 2 वर्षाचा वयोगट असेल किंवा मग तशी मग कसं कसं जाता तुम्ही? 2 वर्षाच्या मुलांचं काही एवढं हे वाटत नाही, म्हणजे त्या मुलांना मुली सुद्धा भरवतात, मी पण भरवते किंवा ती रडतात तेव्हा मी सांगते त्यांना की आज खूपच जर रडले हे मूल तर तुम्हाला लवकर घेऊन जावं लागेल. आज 1 तासभरच ठेवा, उद्या 2 तास ठेवून बघा, 3 तास एकदा मुलं राहिलं की माझ्याकडे व्यवस्थित राहतं ते. बरोबर. मॅडम इतके वर्षाचा अनुभव आहे, त्यामुळे एका तान्ह्या बाळापासून जवळजवळ 15-16 वर्षापर्यंत असा वयोगट असेल साधारण. तर तुम्ही नेमकं मग किती वयोगट असावा, म्हणजे पाळणाघरात मूल ठेवण्यास समज सुरुवात आपण 2 महिन्यापासून 2 महिन्यापासून, तर मग किती वर्ष वयापर्यंत तुम्ही? 15 वर्षापर्यंत तरी असतं, कारण नंतर मुलांना आपोआप अक्कल येते की कसं राहायचं, काय करायचं ते. आता सुद्धा माझ्याकडे 15 वर्ष मुलं आहेत, ती मुलं 10वीला आहेत त्यांना, तर त्यांना काकूच्याच हातचं जेवण जेवायचं असतं. मग माझ्याकडे जेवणापुरती तरी ती 1-2 तास येतात. बरोबर. एक जिव्हाळा आणि एक आपण म्हणतो की आईचं एक प्रतिरूप असतं की जिला आपण जास्त, जसं तुम्हाला काकू अम्मा म्हणतात. बरोबर. तुमच्याशी आपण अशाच गप्पा म्हणणार आहोत. आपल्याला मानसी थोरात प्रश्न विचारतायत पुण्याहून. मानसी, माझा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस आपण पाळणाघर निवडतो त्यावेळेस त्याच्यामध्ये बेसिक कुठल्या गोष्टी असणं गरजेचं आहे, ते पाळणाघर चांगलं असेल असं? बरं. पाळणाघर समज आपल्याला निवडायचं असेल तर कोणकोणत्या गोष्टी पालकांनी निवडताना डोक्यात ठेवाव्यात? की पालकांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की म्हणजे आपलं मूल जेव्हा आपण पाळणाघरमध्ये ठेवतो तेव्हा आपण ऍड्रेस तर सगळं देतोच पूर्ण, पण त्याला घ्यायला येणारा कोण, म्हणजे जेव्हा ठेवून जातात आपल्याकडे तेव्हा काही जण असे करतात की माझाच कोणतरी अमुक माझी मैत्रीण किंवा कोण घ्यायला येणार आहे, तर अशाने असं यायचं नसतं न्यायला. ज्या व्यक्तीला जे मी पाहिले त्यांनीच येऊन घेऊन जायचं, हे पालकांनी लक्षात ठेवायला पाहिजे. बरोबर. जसं समज एखाद्या मुलाला आजार असेल किंवा मग त्याची तुम्ही लिस्ट करता का, किंवा मग कोणकोणत्या गोष्टी पालकांनी त्याला समज प्रवेश देताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता करून घेता? त्यांना म्हणजे मुलाला आजार आहे का, काही ना, म्हणजे काहीचा अगदी एकाच मुलाला आता किडनीचा आजार आहे, तर त्यांनी मला अगोदर सांगायला पाहिजे की असाचा मुलाला आजार आहे, तर त्या दृष्टिकोनातून मी बघत असते त्यांना, म्हणजे पालकांना सांगते की तुम्ही ह्याला औषध किंवा काय द्याल ते माझ्याकडे व्यवस्थित आणून द्या, मी त्यांना बरोबर देईन म्हणून. बरोबर. पण कधी कधी मुलं घाबरून जात असतील किंवा जसं म्हणतो की स्पर्धा आणि मस्तीखोर तर असतीलच, एवढा सगळा ग्रुप त्यांना खेळायला मिळतो आहे, पण कधी कधी खूप घाबरतात, कधी कधी खूप रडतात. मग नेमकी तेव्हा जी त्यांची जी मानसिकता असते त्याला कसं मग सावरायचं? घाबरणारी मुलं असतात. मूल पहिलेच येताना एक मुलगी माझी घेऊन येते, तर मुलांना कसं असतं की ज्या मुलीजवळ जे मुलं आलंय त्याच मुलीबरोबर ते दिवसभर राहायला असं हे करतो. दुसऱ्याने घेतलं किंवा काही नाही, ही व्यक्ती वेगळी आहे, ही ताई वेगळी आहे, तर तिच्याकडे राहायला बघत नाही ते. मग अशा वेळेला ते घाबरतं, तेव्हा शक्यतो आपण एकाच मुलीबरोबर त्याला दिलं व्यवस्थित राहतो. बरोबर. मॅम, जसं म्हटलं की शाळांचा अभ्यास हे सगळं आहे, मग पालकांमधले जे कधी कधी टेन्शनचा पिरियड असतो, मुलं वाढत जात असतात, किंवा मग पालकांमध्येही कधी कधी संवाद चांगला नसतो, मग त्याचा म्हणजे इतक्या वर्षाच्या अनुभव तुम्ही असं बघितलं की त्यांच्या मधला जो गॅप आहे किंवा त्यांच्यामधला जो विसंवाद आहे त्यांचा मुलांवर काही परिणाम होतो? नाही, त्यांचा मुलांवर होतो. म्हणजे माझ्या आईने मम्मीने किंवा असं मला सांगितलंय की आज एवढाच अभ्यास करायचा आहे, मला करायचं नाहीये, मला खेळायचंच आहे, असं तिकडनं केलेलं असतं, पण मी तसं घेत नाही त्यांचं. मग त्यांना सांगते की आईने सांगितलेलं बरोबर आहे, तुला हे केलं पाहिजे, आपल्याला खेळायचं आहे. मग जे मी सांगितले ना तसं, म्हणजे बरोबर की अभ्यास पूर्ण कर आणि मग खेळायला तुला परवानगी आहे. आपल्याला अमर पाटील प्रश्न विचारतात नागपूरहून. अमर. हॅलो. हा अमर. नमस्कार मॅडम. मॅडम, माझं म्हणजे 1 वर्षाचं मूल आहे. मी, माझी पत्नी आणि आम्ही ऑफिसमध्ये काम करतो. तर मोलकरीण बाई आहे आमची, तिच्या आम्ही तिला बाळाला घरी सोडतो. तिची काळजी आम्ही अजून कसं घ्यायला? तुमचा प्रश्न नेमका काय?
त्यांचं लहान मुलं आहे आणि मोलकणी जवळ ठेवतात, मग नेमकी मग कशी काळजी घ्यायची असं मला वाटतं त्यांचा हेतू असेल. मोलकरणीला म्हणजे अगदी लहान मुलं असेल तर मोलकरणीला सांगायचं त्याने की बाबा पाळण्यात जेव्हा आपण मुलाला टाकतो तेव्हा झोपेमध्ये मूल दचकतं किंवा रडतं तर त्याला तू नीट बघत जा किंवा त्याला खाणं पिणं त्याच्या वेळच्या वेळी त्याला देत जा. भरवून झाल्यावर मुलाला उचलून घेऊन ढेकर द्यायचं असतं ते तिला सांगून जा, म्हणजे मुलाचं ह्याच्यावर तब्येतीवर परिणाम होत नाही त्याचा. बरोबर बरोबर. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, तुमच्याही प्रश्नांची आम्ही अशीच वाट बघतो आहोत. पण आता टॉक टाइम मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.